नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. मित्रांनो, वातावरणामध्ये मोठा बदल बघायला मिळत आहे. राज्यात पुढील 3 दिवसांमध्ये म्हणजेच 7 जुलै, 8 जुलै आणि 9 जुलै या 3 दिवसांमध्ये बऱ्याच भागांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. तर काही भागांमध्ये आपल्याला अतिवृष्टी देखील बघायला मिळू शकते आणि काही भागांमध्ये मात्र पाऊस जोर कमी देखील होत आहे. छोटीशी अपडेट आहे. या 3 दिवसांमध्ये होणाऱ्या पावसाचा आढावा आपण सविस्तर आणि संपूर्ण जिल्ह्यांचा बघणार आहोत. जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन प्रेस करा दररोजच्या व्हिडिओच्या अपडेट्ससाठी. चला तर सविस्तर जाणून घेऊया. 7, 8 आणि 9 जुलै बऱ्याच भागामध्ये जोर वाढलेला बघायला मिळत आहे. सुरुवातीला आपण किनारपट्टीचा परिसर बघूया पुढील 3 दिवसांमध्ये. तर सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे पुढील 3 दिवसांमध्ये जर बघितला हा जो सर्व काही परिसर आहे सिंधुदुर्ग जिल्ह्याचा, तर यामध्ये सावंतवाडी, अरोस, मालवण, कणकवली, देवगड, इकडे राजापूर, मूर हा जो सर्व काही परिसर आहे या सर्व परिसरामध्ये आपल्याला पुढील 3 दिवसांमध्ये जबरदस्त मुसळधार पाऊस आपल्याला बघायला मिळत आहे. मात्र या ठिकाणी जर 7 तारखेचे वातावरण बघितले तर 7 तारखेला आपल्याला जोरदार पाऊस आहे, 8 तारखेला देखील जोरदार पाऊस आहे आणि 9 तारखेला मात्र पाऊस जोर कमी होताना बघायला मिळत आहे. हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये राहतील. 7 आणि 8 तारखेला पाऊस जोर कायम आहे, तर 9 तारखेला पाऊस जोर कमी बघायला मिळत आहे. आता रत्नागिरीकडे बघूया काय परिस्थिती आहे. रत्नागिरीचा हा जो सर्व काही परिसर आहे, रत्नागिरीच्या बऱ्याच भागामध्ये आपल्याला पाऊस जोर 9 तारखेला कमी झालेला बघायला मिळू शकतोय. आणि 7 आणि 8 तारखेचे जर वातावरण बघितले रत्नागिरी जिल्ह्यामध्ये, तर 7 तारखेला जोर कायम आहे, 8 तारखेला देखील जोरदार पावसाची शक्यता आहे. 9ला मात्र पाऊस जोर कमी होताना बघायला मिळत आहे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये. रत्नागिरी, देवरुख, शितूर, तसे इकडे जयगड, माखजन, कोयना पाटणचा परिसर आहे, चिपळूण, खेड, दापोली, दाधोल सर्वत्र या ठिकाणी पाऊस जोर कमी होत आहे. हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये 9 तारखेला बघायला मिळू शकत आहे. रायगड जिल्ह्यामध्ये जर बघितला हा जो सर्व काही परिसर आहे रायगड जिल्ह्याचा, तर या ठिकाणी देखील आपल्याला 7 तारखेला अतिमुसळधार पाऊस, अतिवृष्टी सदृश पाऊस, 8 तारखेला मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस, 8ला जोर थोडा कमी होत आहे. 9ला मात्र बऱ्याच भागामध्ये वातावरण कोरडे, काही ठिकाणी हलक्या मध्यम सरी 9 तारखेला बघायला मिळू शकते. 7 आणि 8 तारखेला 2 दिवस पाऊस जोर कायम आहे. 9 तारखेला पाऊस जोर कमी होत आहे. मुंबईचा परिसर बघू शकता आपण. मुंबईच्या परिसरामध्ये जर बघितलं तर मुंबईच्या देखील परिसरामध्ये आपल्याला पुढील 3 दिवसामध्ये या ठिकाणी 2 दिवस पाऊस जोर कायम आहे. अजून 7 आणि 8 तारखेला बऱ्याच भागामध्ये आपल्याला जबरदस्त अतिमुसळधार पाऊस मुंबई, पनवेल, ठाणे, उल्हासनगर, मुरबाड, तसंच वसई विरार, उंबरपाडा, कोठारे, वाडा, सफाले म्हणजेच मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्याचा जो सर्व काही परिसर आहे अतिमुसळधार पाऊस पुढील 2 दिवस आहे. आणि त्यानंतर जर बघितलं त्याच्या पुढचे 2 दिवस जरी बघितले तरी पाऊस जोर कमी बघायला मिळत आहे. तर 9 तारखेच्या वातावरणामध्ये बऱ्याच भागामध्ये हलक्या मध्यम सरी बघायला मिळू शकत आहे. पाऊस जोर 9 तारखेला कमी होताना बघायला मिळत आहे. तर मुंबईच्या बऱ्याच भागामध्ये. नाशिककडचा जर परिसर बघितला तर नाशिकमध्ये या ठिकाणी अतिमुसळधार पाऊस आपल्याला पुढील 3 दिवसामध्ये बघायला मिळत आहे. नाशिकमध्ये या ठिकाणी नाशिक झालं, सिन्नर, निफाड, वणी, चांदवड, सटाणा, देवळा, मालेगाव, नांदगाव, मनमाड, येवला सर्वत्र या ठिकाणी जोरदार पाऊस पुढील 3 दिवसात बघायला मिळत आहे. आणि या ठिकाणी एक दिवसाचं जर वातावरण बघितलं तर 7 तारखेला जोरदार पाऊस आहे. जोरदार पावसासोबत तुरळक ठिकाणी अतिवृष्टी सदृश्य पाऊस देखील बघायला मिळत आहे. 8 तारखेला उत्तर भागात जोर कायम आहे आणि दक्षिण भागाकडे मात्र पाऊस जोर कमी होताना बघायला मिळत आहे. आणि 9 तारखेचे जर वातावरण बघितले तर 9 तारखेला पाऊस जोर फारच कमी होत आहे. ढगाळ वातावरण काही ठिकाणी बघायला मिळेल, हलक्या सरी बघायला मिळू शकते, रिमझिम पाऊस. मात्र जोरदार पावसाची शक्यता फार काही नाही. ऊन सावलीचा खेळ आपल्याला 9 तारखेला बघायला मिळेल. नाशिक जिल्ह्यामध्ये पाऊस जोर कमी होत आहे 9 तारखेला, 9 जुलै रोजी. अहिल्यानगरकडे जर बघितलं तर अहिल्यानगर जिल्ह्याचा जवळपास संपूर्ण परिसर आपण बघू शकता. तर या ठिकाणी 9 तारखेला पावसाची शक्यता फार काही नाही, वातावरण कोरडे आहे. 8 तारखेला जर बघितलं तर 8 तारखेला देखील पाऊस जोर कमी झालेला आहे. मात्र उत्तरेला काही ठिकाणी आपल्याला कोपरगाव, श्रीरामपूर, अकोले, जोरवे, तसे इकडे राहुरी या परिसरामध्ये काही ठिकाणी आपल्याला पाऊस बघायला मिळू शकतो. हलक्या मध्यम स्वरूपात पावसाची शक्यता आहे उत्तर परिसरामध्ये. आणि 9 तारखेचे जर वातावरण बघितले तर वातावरण कोरडे आहे. आणि 7 तारखेला जर बघितलं तर पुढील 24 तासामध्ये अहिल्यानगर जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये पावसाचा धुमाकूळ बघायला मिळेल. म्हणजेच पुढील 24 तास अहिल्यानगर जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये पाऊस जोर कायम आहे. पुणे जिल्ह्याकडे जर बघितलं, पुणे जिल्ह्याचा जो काही सर्व परिसर आहे, पुणे जिल्ह्यामध्ये आपल्याला 7 तारखेच्या वातावरणामध्ये बऱ्याच भागामध्ये आपल्याला मध्यम ते भाग बदलत जबरदस्त जोरदार पाऊस पुणे जिल्ह्यामध्ये बघायला मिळेल.
8 तारखेचे जर वातावरण बघितले तर 8 तारखेलाच पुणे जिल्ह्याकडे पावसाचा जोर कमी होत आहे. 8 तारखेलाच पुणे जिल्ह्याचे बरेचसे वातावरण कोरडे बघायला मिळत आहे. 9 तारखेला बऱ्याच ठिकाणी वातावरण कोरडेच आहे, उंचावलीचं खेळ राहील. मात्र पुढील 24 तास पुणे जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये पावसाची शक्यता आहे. 7 जुलैला साताराकडे जर बघितलं तर साताराकडे 8 आणि 9 जुलै या 2 दिवसांमध्ये बऱ्याच भागामध्ये सातारा जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये वातावरण कोरडे बघायला मिळू शकते. ढगाळ वातावरण जास्त राहील. पूर्व भागाकडे बऱ्याच ठिकाणी वातावरण कोरडे आहे, हलक्या सरींची शक्यता आहे. आणि 7 तारखेला मात्र पुणे सातारा जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये जोरदार पाऊस, म्हणजेच पुढील 24 तास पावसाचा जोर कायम आहे. साताराकडे देखील 8 तारखेला जोर कमी होत आहे. 9 तारखेला बराच काही जोर कमी होत आहे. बऱ्याच ठिकाणी वातावरण कोरडे देखील बघायला मिळू शकते साताराकडे देखील. आणि सोलापूरचा जर परिसर बघितला तर सोलापूरला 9 तारखेला वातावरण कोरडेच आहे, पावसाची शक्यता कमीच आहे. 8 तारखेला हलक्या मध्यम सरी आणि 7 तारखेला मात्र सोलापूर जिल्ह्याच्या उत्तर परिसरामध्ये जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतोय. सांगलीकडे पुढील 24 तासामध्ये हलक्या मध्यम सरींची शक्यता, जोर कमी आहे पुढील 24 तासामध्ये. आणि त्यानंतर 8 तारखेला हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे. 9 तारखेला वातावरण बऱ्याच ठिकाणी कोरडे बघायला मिळेल. कोल्हापूरकडे मात्र 7 तारखेला बऱ्याच भागामध्ये पावसाची शक्यता आहे. पश्चिमेला जोर जास्त राहील. आणि 8 आणि 9 तारखेला पावसाचा जोर थोडा कमी होताना बघायला मिळत आहे. बऱ्याच भागामध्ये वातावरण कोरडे राहील. तर मित्रांनो, आता मराठवाड्याकडे बघूया काय परिस्थिती आहे. छत्रपती संभाजीनगरचा परिसर, तर या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्याचा देखील बऱ्याच काही परिसर आहे. छत्रपती संभाजीनगरचा परिसर, जालना जिल्ह्याचा परिसर, या ठिकाणी आपल्याला 7 तारखेच्या वातावरणामध्ये जोरदार पाऊस आहे. 8 तारखेला देखील मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस छत्रपती संभाजीनगर जालना जिल्ह्यामध्ये राहील. 9 तारखेचे जर वातावरण बघितले तर पावसाचा जोर कमी होत आहे. 9 तारखेला बऱ्याच भागामध्ये वातावरण कोरडेच बघायला मिळू शकते. छत्रपती संभाजीनगर झालं, जालना जिल्ह्यात बघितलं 9 आणि 10 तारीख या दोन्ही पण दिवसात पावसाचा जोर कमीच बघायला मिळत आहे. तर मित्रांनो, इकडे बीड जिल्ह्याकडे जर बघितलं तर बीडचे जे काही वातावरण आहे, बीड जिल्ह्यामध्ये देखील वातावरण कोरडे आहे. लातूरकडे वातावरण कोरडे आहे. 9 तारखेला 7 आणि 8 तारखेला जर बघितलं तर बीड आणि लातूरच्या धाराशिवच्या बऱ्याच भागामध्ये पावसाची शक्यता 7 तारखेला आहे. 8 तारखेला पावसाचा जोर कमी होत आहे. म्हणजे मराठवाड्यामध्ये देखील आपल्याला पुढील 24 तास पावसाचा जोर कायम बघायला मिळू शकतोय. तर बीडमध्ये, लातूरमध्ये पावसाचा जोर या ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. परभणीकडे जर बघितलं तर परभणीकडे देखील बऱ्याच भागामध्ये मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस बघायला मिळेल. परभणी आणि नांदेड जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये पुढील 24 तासामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा, मात्र 8 आणि 9 तारखेला पावसाचा जोर कमी होत आहे. परभणीकडे देखील, नांदेड जिल्ह्याकडे देखील आणि हिंगोलीकडे देखील पावसाची शक्यता 9 तारखेला फार काही नाही. आणि या ठिकाणी 8 तारखेला जर बघितलं तर 8 तारखेला काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे. 7 आणि 8 तारखेला या 2 दिवसांमध्ये बऱ्याच भागामध्ये हिंगोलीकडे पावसाची शक्यता आहे. मित्रांनो, आता विदर्भाकडे बघूया काय परिस्थिती आहे. तर हा जो काही सर्व परिसर आहे नागपूर, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्याचा, तर या ठिकाणी जर बघितलं तर 7 तारखेचे वातावरण, तर 7 तारखेला बऱ्याच भागामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस 7 तारखेला नागपूर, भंडारा, गोंदियाकडे बघायला मिळेल. 8 तारखेच्या वातावरणामध्ये जर बघितलं तर नागपूरकडे जोरदार पाऊस राहील. भंडारा, गोंदियाकडे पावसाचा जोर कमी झालेला आहे. 9 तारखेला मात्र पावसाचा जोर कमी आहे. बऱ्याच भागामध्ये हलक्या सरी आणि काही ठिकाणी वातावरण कोरडे बघायला मिळू शकते. गडचिरोलीकडे पावसाची शक्यता आहे 9 तारखेला देखील. एकंदरीत जर बघितलं पुढील 3 दिवसांमध्ये गडचिरोली जिल्ह्यामध्ये तर मध्यम ते जोरदार स्वरूपाचा, चंद्रपूरकडे मध्यम ते जोरदार स्वरूपाचा, यवतमाळ, वर्धाकडे जर बघितलं तर यवतमाळ, वर्धामध्ये 9 तारखेचे वातावरण जर बघितले तर बऱ्याच भागामध्ये वातावरण यवतमाळ, वर्धाकडे कोरडे राहील. मात्र 7 आणि 8 तारखेला यवतमाळकडे आणि वर्धा जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये पावसाची शक्यता आहे. जोर जास्त राहील 8 तारखेला अमरावतीकडे, अकोला जिल्ह्यामध्ये. 8 तारखेला मध्यम स्वरूपाचा, या ठिकाणी 7 तारखेला मध्यम स्वरूपाचा, 8 तारखेला जोर वाढत आहे अकोला, अमरावतीकडे. बुलढाणाच्या बऱ्याच भागामध्ये पुढील 24 तासामध्ये मध्यम स्वरूपाचा, 8 तारखेला जर बघितलं 8 जुलैला तर जोर वाढत आहे बुलढाणाकडे. आणि 10 तारखेला मात्र पावसाचा जोर बऱ्याच भागामधून कमी होत आहे. खानदेशात जळगाव, धुळे, नंदुरबारकडे 9 तारखेला पावसाची शक्यता फार काही नाही. मात्र 7 आणि 8 जुलैला पावसाचा धुमाकूळ बघायला मिळू शकतोय. जबरदस्त मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे 7 आणि 8 जुलैला. तर मित्रांनो, एकंदरीत जर बघितलं तर खानदेशात देखील मुसळधार पाऊस आपल्याला पुढील 2 दिवस, मात्र या ठिकाणी 9 तारखेला बऱ्याच भागामध्ये पावसाचा जोर कमी होत आहे.
तर मित्रांनो, जर आपण पूर्ण महाराष्ट्राचा आढावा घेतला तर पुढील 3 दिवसामध्ये जास्त भागामध्ये जोरदार पाऊस दाखवत आहे. मात्र 7 तारखेचे जर वातावरण बघितले पूर्ण महाराष्ट्राचे, तर 7 तारखेच्या वातावरणामध्ये बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता आहे. 8 तारखेच्या वातावरणामध्ये दक्षिण महाराष्ट्रात पावसाचा जोर कमी होत आहे. खानदेश आणि किनारपट्टीला आणि विदर्भात काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. तर मित्रांनो, 9 तारखेचे जर वातावरण बघितले तर 9 तारखेला महाराष्ट्रातून पावसाचा जोर कमी होत आहे. किनारपट्टीच्या बऱ्याच भागामध्ये हलक्या सरी बघायला मिळू शकते. महाराष्ट्रात पावसाचा जोर कमी झालेला बघायला मिळू शकतोय. तर मित्रांनो, आपण पुढील व्हिडिओमध्ये बघणार आहोत पावसाचा जोर हा जो कमी होत आहे तर पुन्हा कधी पावसाला सुरुवात होत आहे, तर आपण सविस्तर बघणार आहोत. जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन प्रेस करा दररोजच्या व्हिडिओच्या अपडेटसाठी. चला तर व्हिडिओसोबत, तोपर्यंत नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र.